कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण मराठी जी आपण सिरीज चालू केलेली आहे, ज्या सिरीजमध्ये आपण मराठीचे दररोज 25 प्रश्न घेत आहोत. तर ती सिरीजचा जो दुसरा एपिसोड आहे म्हणजे मराठी टेस्ट सिरीज नंबर 2, तर ते आज आपण घेऊन येत आहोत. तर आजचे 25 प्रश्न पाहूयात. चला चालू करूयात. बघा, प्रश्न 1 काय म्हणतोय की दोन हात करणे. दोन हात करणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. दोन हात करण्याचा अर्थ काय की एखाद्या गोष्टीशी सामना करणे, बरोबर. दोन हात करत लेकीच्या लग्नासाठी रामरावांनी कर्ज काढले. बघा, दोन हात करत कर्ज काढले म्हणजे काय, लढायला गेलते का रामराव? तर तसा अर्थ निघतो का त्याचा? नाही निघत. दुष्काळाच्या संकटाशी, हो, दुष्काळाचे संकट आहे त्याच्याशी दोन हात करत शेतकऱ्यांनी शेतीमधून उत्पन्न काढले. तर हे विधान योग्य आहे. प्रश्न 1चं उत्तर 2 येईल, पण 3 आणि 4 बघून घेऊया. पण दोन हात करत भरधाव वेगाने वाहन चालवण्याचा छंद असणाऱ्या युवकाने अपघातात जीव गमावला. हे असू शकतं का? नाही. कृष्ण भेटीस जाणाऱ्या सुदामेने दोन हात करत पोह्याची पुरचुंडी दिली. हे पण काहीच लॉजिक बसत नाही. पहिलं तर आपल्याला दोन हात करणे या शब्दाचा अर्थ माहीत झाला की लगेच उत्तर येऊन जाईल. बघा, अराजक, अराजकचा विरुद्धार्थी शब्द काय असेल? बघा, अराजकता म्हणजे काय की राज्य आहे आणि तिथं संपूर्ण मनमानी चालू आहे, लोकांच्या हिताचं काहीच काम चालत नाही. तर अशा ठिकाणच्या राज्याला काय म्हणतात? अराजकता. अराजकताचं विरुद्धार्थी काय होईल? सुव्यवस्था. पर्याय क्रमांक 4 याचे उत्तर असेल. पुढील प्रश्नाचे उत्तर बघूया. त्रिमूर्ती, तीन मूर्ती असलेला म्हणजे तीन मूर्ती असलेला काय येईल? तो द्विगु समास. सोपा होता, सहज येईल. आदेश, आदेशचा अर्थ काय असतो? आदेश म्हणजेच काय? हुकूम. आदेश म्हणजे हुकूम. पुढील प्रश्न बघा, आचरण. आचरण म्हणजेच काय? वर्तन. आचरणचा समानार्थी शब्द काय? वर्तन. पुढील प्रश्न बघूयात आपण. तटस्थ राहणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. तटस्थ राहणे म्हणजे काय? तटस्थ राहणे म्हणजे न्यूट्रल राहणे, कोणाच्याही बाजूने झुकाव नसणे, त्याला म्हणतात तटस्थ राहणे. म्हणजे इलेक्शन कमिशन म्हणू शकतो किंवा आपण सर्वोच्च न्यायालय म्हणू शकतो, ते कोणाच्याही बाजूने नसते. तर तशा पद्धतीने प्रश्न बघूया. पत्नीने केलेल्या चवदार स्वयंपाकाचा रामरावांनी तटस्थ राहून आस्वाद घेत कौतुक केले. आता तटस्थ राहिल्यावर कौतुक करतील का? नाही. पुढे बघा, भारताने विश्वचषक जिंकल्यावर क्रिकेटप्रेमींनी तटस्थ राहून जल्लोष केला. तटस्थ राहिले असते तर जल्लोषच केला नसता. मुलाच्या अपघाताची बातमी ऐकताच आईने तटस्थ राहून हंबरडा फोडला. हे पण काहीच लॉजिक नाही. मुख्याध्यापकांनी तटस्थ राहून शाळेच्या वादविवाद स्पर्धेचे परीक्षण केले. हे या प्रश्नाचे उत्तर असेल. स्वामी ही कादंबरी कुणी लिहिली? आता आपल्या सर्वांना माहिती, ही स्वामी ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे? रणजित देसाई. महत्त्वाची कादंबरी आहे, लक्षात ठेवण्यासारखे आहे, हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघा, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. वाक्य काय आहे? पाल किडा खाते. पाल ह्या शब्दाला पाल काय आहे? कर्ता. किडा हे कर्म आणि पकडते काय? क्रियापद. पाल ह्या शब्दाला कोणताही अव्यय लागलेला आहे का? नाही. म्हणजे पालला काहीच लागलेलं नाही, म्हणजे ते काय येईल? कर्तरी प्रयोगाचं उदाहरण असेल. आता पालच्या ऐवजी आपण जर दुसरं म्हणजे नाम बदललं तर क्रियापद पण बदलेल, म्हणून हे काय येईल? कर्तरी प्रयोग. पुढील प्रश्न बघूया आपण. तळपायाच्या आग मस्तकात जाणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेली खालीलपैकी योग्य विधान ओळखा. बघा, चारही प्रश्न व्यवस्थित वाचा, चारही पर्याय व्यवस्थित वाचा, उत्तर मिळेल. रामरावांची लॉटरी लागल्याचे कळताच त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली. हे असं असेल का? शक्यच नाही. मुलांच्या प्रथम क्रमांकाची बातमी ऐकून आईची तळपायाची आग मस्तकात गेली. मुलाने शेवटचा नंबर काढला असता तर राग आला असता, पण पहिला क्रमांक तर आई आनंदीच होईल. निलेशची बढती मिळाली आणि त्याची तळपायाची आग मस्तकात गेली. तळपायाच्या आग मस्तकात जाणे म्हणजे खूप राग येणे, ठीक आहे, ते पण नसेल. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्या वाचून माझी तळपायाची आग मस्तकात जाते, हे योग्य आहे. आता पुढे बघा, पी हळद आणि हो गोरे या म्हणीचा योग्य अर्थ काय? की हळद पिली की लगेच गोरेपणा येतो का? नाही येत. म्हणजे काय की
एखादी गोष्ट तूप खाल्ल्याने लगेच रूप येतं का? नाही. तर तशा पद्धतीचा कोणता पर्याय आहे? तर पर्याय क्रमांक 2 ह्या प्रश्नाचे उत्तर आहे, कोणत्याही बाबतीत उतावळेपणा करणे. आता खालील शब्दाचा योग्य अर्थ सांगा. कर्ण. कर्ण म्हणजे काय असतं? कान. पुढील प्रश्न बघूया आपण. भंग ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. जो भंग आहे, भंग म्हणजे तुकडे पावणारा, आणि अभंग म्हणजे कधीच न संपणारा. भंग म्हणजे एखादी गोष्ट संपून जाते, अभंग म्हणजे कधीच न संपणारा. ऋणमुक्त याचं काय होईल? ऋणातून मुक्त. ऋणातून मुक्त म्हणजेच काय असेल? तो कोणता महत्त्वाचा शब्द आहे? मुक्त महत्त्वाचा आहे. तत्पुरुष समास ह्या प्रश्नाचे उत्तर येईल, तत्पुरुष समास. पुढील बघा प्रश्न क्रमांक 14. स्मृतिचिन्हे हे आत्मचरित्र कोणी लिहिले? तर स्मृतिचिन्हे हे आत्मचित्र लक्ष्मीबाई टिळकांनी लिहिलेलं आहे. ज्यांना माहीत नसेल त्यांनी हा प्रश्नाचे नोट्स काढून घ्यावेत. पुढील प्रश्न बघूया आपण. पिकते तिथे विकत नाही, म्हणजे जे ज्या गोष्टीचं उत्पन्न जास्त असतं तिथं ते विकलं जात नाही. उदाहरण द्यायचं झालं तर सोलापूर भागामध्ये ज्वारीचं उत्पन्न जास्त होतं, पण ज्वारीची मागणी सोलापुरात नसून ती पुणे ह्या भागामध्ये आहे. पुण्यामध्ये किंवा बाहेरच्या भागामध्ये त्याची जास्त मागणी आहे. म्हणजेच काय? स्थानिक गोष्टींचे किंवा व्यक्तींचे महत्त्व स्थानिकांना वाटत नाही. याचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2. कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणी लिहिलं? हे सर्वांना माहिती पाहिजे, कारण की याच्यावर प्रश्न येऊ शकतो. हे आत्मचरित्र आहे यशवंतराव चव्हाण यांचे. बघा, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. येथे काय? गरुडाकडून साप पकडला गेला. येथे काय आलं? कडून. ठीक आहे. कडून आलं म्हणजे काय येणार? नवीन कर्मणी. प्रश्न क्रमांक 17चं उत्तर काय येईल? पर्याय 4. निकड समानार्थी शब्द काय? मला एखाद्या गोष्टीची निकड आहे. अत्यंत निकड म्हणजे काय? की एखाद्या गोष्टीची मला गरज आहे खूप अशी, त्यावेळेस आपण म्हणतो निकड. खजिना. खजिना म्हणजे काय? भांडार. पुढे बघा, ताव मारणे. ताव मारणे म्हणजे आज मी जेवणावर ताव मारला, म्हणजे काय? भरपूर जेवण केलं. काय येईल? पर्याय क्रमांक 3 भरपूर खाणे. पुढील प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी वाक्याचे खालील नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. रोहन बेजबाबदार युवक नाही. किती बेजबाबदार आहे रोहन? हे कसलं वाक्य झालं? हे उद्गारार्थी वाक्य झालं, हे नाही येणार. रोहन जबाबदार युवक आहे, हे योग्य येईल. हे होकारार्थी विधान येईल. प्रश्न क्रमांक 21चं उत्तर काय येईल? पर्याय 2. प्रश्न क्रमांक 22 बघा. अन्वी चांगला अभ्यास करशील. हे कसं बनवायचं आहे? आज्ञार्थी वाक्य. मग काय येईल? अन्वी चांगला अभ्यास कर असे तिला सांगावे लागेल, म्हणजे ते काय होईल? आज्ञार्थी वाक्य बनेल. नाद. नाद म्हणजे काय? ध्वनी. नाद म्हणजे काय? ध्वनी. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूया आपण. हे आजच्या लेक्चरचे शेवटचे 2 प्रश्न, त्यांचं उत्तर बघूया आपण. संध्याकाळी आजोबा मित्रांसोबत फिरायला बागेत जातात किंवा मंदिरात जातात. येथे काय आलं? किंवा. किंवा कशासाठी असतं? हे किंवा कुठं वापरतात? संयुक्त वाक्यात वापरतात, म्हणून याचं उत्तर आलं संयुक्त वाक्य. पुढे बघा, खालील शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. आज रोग उद्या उधार. म्हणजे हे आपण बघतो बघा दुकानात, आज रोग उद्या उधार. तर रोख म्हणजे काय? नगद पैसे देऊन घेतलेली वस्तू, आणि उधार म्हणजे काय? परत देतो हा वायदा करून घेतलेली वस्तू. तर अशा पद्धतीने हे 25 प्रश्न आपण सोडवून घेतलेले आहेत. तर ही सिरीज अशीच कंटिन्यू राहील, आणि ह्या सिरीजमधून तुमचे काय डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा, आणि व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांनाही हा व्हिडिओ शेअर करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.